हे बकेट, हे सर्व काही लागणार आहे. आणि ते साबण लिक्विड पाहिजे की नाही माहित नाही, आणि मला तो शब्द आठवत नव्हता. हे पहा, सगळी भांडे लावायला लागले अंशू, सगळी. ते ताट कसं आलं वर पिल्लू? हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्लॉग, ऐश्वर्या घाडगे स्पेशल व्लॉग. तर काल हर्षूचं थोडंफार सामान आणलेलं आहे, जे त्याला काही लागणार आहे अकॅडमीसाठी, ते सर्व काही. आणि मेन तुम्हाला दाखवते, आज सकाळ सकाळी पसारा किती केलाय मुलांनी. स्पेशल अंशूने किती केलाय, हर्षू तर काही नाही. हर्षू मस्त एन्जॉय करायला न्यू बनेल लिहून. हे पहा, पुढच्या बुधवारी जाणार आहे आता. हे न्यू बनेल आणलेले आहेत हर्षूला. आणल्या घातलेला आहे, रात्री वेअर केलेला आहे. आणि अंशूची खेळणी हे पहा, एक काना कोपरा नाही, जे की जिकडे तिकडे खेळणी नाहीयेत. आणि इथे चालू आहे टीव्ही, टेडी बिअरचं बघतोय अंशू. आणि हे बघा, इथं आहे अंशू. ही पसारा उचल. का बर बोलायचं नाही? मी काय केलं तुला? मी काय केलं? काय झालं? मी काय केलं तुला? आणायची की मग. बर, हर्षूला आणलं की त्याला पण पाहिजे बनेल, चड्डी, सगळं काही पाहिजे त्याला पण. आणि सगळा पसारा अंशुने केलेला आहे बरं काय, सगळा पसारा. हे पहा, त्याला टीव्हीचा रिमोट दिना झाला ना, आम्ही बघायलो ना, असा काहीसा पसारा करून ठेवते अख्खं घरभर. आता हे पसारा सगळा उचलून ठेव, तरच तुला भेटणार आहे अंशू. तरच तुला बनेल वगैरे आणायचंय, समजलं? पसारा भरून ठेव. हा, ओ काय म्हणाली मी? पसारा भरून ठेवतो ना, बघ ना, बघ, भरून ठेव पुन्हा. असं काहीच वॅकेशन सुरू आहेत आमचे. तुला आणायचंय ना, मी आणणार आहे अंशूला बनेल. आणि इनरवेअर आणायचं अंशूला. किती दिवस झाला, 8 दिवस झाला महागा लागलाय. आणि ह्या असा काहीचा पसारा करून ठेवलेला आहे. आता अंशू आवरणार आहे ना अंशू? हा, गुड बॉय. आता हर्षू 1 महिना अकॅडमी मध्ये राहून येणार आहे. 28 मे ला येणार आहे. आणि हर्षूला कसं तर छान वाटायला लागले बनेल. हर्षू बनेल छान वाटायले तुला? रे, बनेल छान वाटायले. त्याची जुनी स्कूलची लेवलेला आहे, खाली जी पॅन्ट घातलेला आहे ते हाफ चड्डी, चड्डी. युनिफॉर्म वाटायला लागलाय हर्षू, युनिफॉर्म टाकल्या. चला, असा काहीसा पसारा आहे. आणि हा ब्लॉग आम्ही हर्षूला सोडायला गेल्यानंतरच पडेल, तुमच्यापर्यंत येईल. आणि माझे 2 ब्लॉग आहेत ते टाकायचे राहिलेले आहेत, जे की अंशूने स्पेशल तो ब्लॉग सुरू केलेला आहे, हॉस्पिटलचा आहे तो. ते पाहिला नसेल तर नक्की जाऊन चेकआउट करा, ते आलेलं आहे आपल्या चॅनल वरती. आणि बाकीची मला सगळी काही सामान वगैरे आहे ते पॅक करायचं आहे. आता काल आणलेलं आहे हर्षूसाठी सामान वगैरे, तुम्हाला दाखवते. आज काही त्याचं कपड्याचे वगैरे शॉपिंग करायचं आहे. हे पहा, इथे आणलेले आहेत हर्षूचं सामान, बॉटल्स, हे बकेट, हे सर्व काही लागणार आहे. आणि ते साबण लिक्विड पाहिजे की नाही माहित नाही. आणि हे कशासाठी आणलेलं आहे नाही माहिती मला. पेपर्स वगैरे ठेवण्यासाठी आहे वाटतं, त्याचं जे एक्झामचे वगैरे आहेत त्याच्यात त्याला देण्यासाठीच आणलेलं आहे. आणि एवढं सामान आणलेलं आहे फक्त. आणि भरपूर मोठी लिस्ट आहे, ते पण आणायची आहे. आज आहे गुरुवार, स्वयंपाक मला करायचा आहे मुलांसाठी, त्यांच्यासाठी काहीतरी करायचंय. आणि बघूया आता आज काय भेटल काय नाही ते. सध्या घराचा तर अवतार तुम्ही पाहिलेला आहेच.
तर चला करूया, आवरूयात, मुलांना पण खायला घालूयात. 12 वाजलेले आहेत. मला पण बाहेर जायचं आहे स्पेशल एका कामासाठी. ते काय आहे ते तुम्हाला ब्लॉग मध्ये आता नाही, काही दिवसानंतर पाहायला भेटेलच. तर चला मी आवरते. आणि खास करून अंशूचा पसारा दाखवण्यासाठी मी आज ब्लॉगिंग सुरू केलेली आहे, माहितीये का. आणि ह्या दोघांचं बिलकुल जमत नाही. कार्टून बघतोय ना. भूताचं वगैरे नाही लावायचं रे अंशू, भूताचं नाही लावू नको. हर्षूची हाईट बघा. अंशू गाणं नको लावू रे. अंशू गाणं बंद कर. हर्षू पाय लांब कर बरं, झोप बरं. तसा हर्षूची हाईट बघा, फक्त थोडाच पेस, एवढाच पेस कमी आहे. पूर्ण सोफा कव्हर केलेला, एवढी हाईट आहे. कशाला माझा फोन नाही भेटत. फायनली खूप विचार करून करून शेवटी मी बनवलेले आहेत पोहे. कारण मुलांना ना खूप म्हणजे खूप भूक लागलेली आहे त्याच्यासाठी. कारण सध्या भाजीला पण काही नाहीये आणि भाजी पण खात नाहीयेत मुलं, म्हणून आता सध्या चटपट आणि झटपट बनणार मी दिलेले आहेत पोहे. हे पोहे आहेत, बनवलेले आहेत मुलांना, आणि मीही खाणार आहे त्यांच्या सोबत. कारण सध्या ना भाजी पण सुचत नाहीये, काय करू ते. 4-8 दिवस झालं ना मी लगातार म्हणजे डाळ करत आहे. ते मलाच करून बोर झालेला आहे. आणि भाजीपाला पण वगैरे आणलेला नाहीये काही, म्हणून म्हटलं चला आता पोहे बनवूया, नंतर विचार करूया भाजी वगैरेचा, काय करायची भाजी काय नाही ते. आणि मुलं ना असंही तसंही भाजी पण खात नाहीये. सध्या भूक लागलेली आहे अंशूला. देऊ का पोहे, देऊ? चला पोहे खातो. आणि अंशूला खूप लागलेली आहे भूक. मला असे पोहे आवडतात थोडेफार, असं म्हणजे मोकळे मोकळे नाही आवडत मला, असे असे आवडतात छान असे, स्मूथ स्मूथ. पोहे झालेले आहेत रे. चला तर हाय, मी फ्रेशनअप झालेली आहे आणि मला करायचं आहे आता, जे की दाखवते तुम्हाला. हे पहा, एक दिसाड माझा ना एकदम गॅस ना कुकर वगैरे लावलं ना असा असा काही होतं माझ्या गॅस सोबत. म्हणून मला ना गॅस क्लीन करायचा एवढा कंटाळा आहे ना, एवढा कंटाळा अनलिमिटेड. 1 आठवडा झाला असं काहीसा हाल आहे माझ्या गॅसचं. पण चला म्हटलं आज मी स्वयंपाकी केलेला नाहीये, मुलांना थोडंफार चटपट दिलेलं आहे. पोहे केलेले होते त्याच्यावरच आज दिवस आहे. आणि मुलं गेलेली आहेत क्लासला. थोडीफार मी जे हे ॲडमिट होते ना त्याचं थोडंफार म्हणजे कपडे पण धुवून घेतलेली आहेत आज, जे की फायनली. आणि चला म्हटलं आज क्लिनिंग करूया, आज क्लिनिंग डे करूया. कारण वॉशरूम पण घासून घेतलेली आहेत, मशीन पण खूप सारी कपडे होते ते पण छान स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. आता आलेली आहे गॅसची बारी, जे की आपला असा काहीसा गॅस आहे. आणि ह्याला मला क्लीन करायचं आहे. आईला कॉल केलेला होता, तिने नाही रिसीव केलेला, म्हणून म्हटलं चला तिला बोलत बोलत करणार होते मी हे काम, पण बघूया. आणि जर तिने उचलला आणि कॉल तर तिला बोलत बोलत होईल माझं हे काम. अंशू येतील 6 वाजता. आता त्यांना करून देणार आहे मॅगी, कारण मला पण थोडीफार भूक लागलेली आहे, ते करणार आहे. तर आज मी स्वयंपाकाला दिलेली आहे सुट्टी, पण सुट्टी म्हणता येणार नाहीये मला. रात्री का होईना खिचडी किंवा काहीतरी म्हणजे करावं लागणारच आहे. कारण मला स्वयंपाक केलं नसलं ना मलाच उदास वाटतं, म्हणून मी रात्री करणार आहे आता डायरेक्ट. कारण हे पण आलेले नाही आहेत जेवायला, त्याच्यामुळे मग चला म्हटलं कशाला उगाच म्हणजे तिघांसाठी करायचं आहे. ते चटपट खाणार, मी पण त्यांच्यासोबत चटपटच खाणार, चला म्हटलं. आणि आज साई मंदिर म्हणते, स्वामीच्या पण दर्शनाला जाणार आहे, बाहेर पण जायचं आहे. तर चला सध्या मला ह्याचं टेन्शन आलेलं आहे, हे क्लीन करायचं. त्याला फटाफट क्लीन करून घेते आणि मग तुम्हाला भेटते परत.
मॅगी करायलेली आहे. हे पहा, हर्षूला आणायला लावलेली आहे मॅगी. बिचारा आता तो एका महिन्यासाठी जाणार आहे. आणि तुम्हाला सांगितलं होतं मी स्वयंपाक ही काही केला नाहीये म्हणून. एक मॅगीचं पॉकेट होतं. ही छोटी दिसायली, ही मोठी दिसायली. ही 10 वाला पॅकेट आहे आणि हे 15 वाला पॅकेट आणलेलं आहे तू, म्हणून मी कन्फ्युज झाले. तर मॅगीचं पाणी गरम झालेलं आहे. आपण टाकूया हे मॅगी त्याच्यामध्ये. आणि हे वेपर्स आणायला लावलेत. एवढी भूक लागली ना, आज स्वयंपाक केला नाही तर एवढी भूक लागली ना. स्वयंपाक ज्या दिवशी केला नाही ना त्या दिवशी मला तर खास लागते बरं का. चला मी मॅगी करते आणि भेटते तुम्हाला. फटाफट मॅगी करते. आणि हो, तुम्हाला हे दाखवायचं राहिलं, माझा गॅस बघा एवढा असा चमचमकत राहावासा वाटतंय, पण ते पॉसिबल नाहीये. दररोज ह्याच्यावर कुकरचं आहे बनवलेलं, ते काही उतू जाणार ह्याच्यावरती, त्याच्यामुळे मेसी दिसणार परत. आणि गॅस चला टाइम मिळेल तसा मी घासून घेते. याला किती अर्धा तास लागतो मला सगळं स्वच्छ करायला. किचन वाटा इथे भांडी घासत होते, पाणी संपलं वरचं म्हणून अर्धी तिथं ठेवलेली आहेत, अर्धी इथंच मी स्वच्छ करून ठेवलेली आहेत. आता 6 पावणे 6 होत आहेत. मॅगी मॅगी मॅगी, आपली मॅगी रेडी होत आहे. मला साधी आणि सिंपलच आवडते बरं का मॅगी. आणि खास करून मला मॅगी एवढी खास आवडत नाहीये. आता पर्याय नाहीये, ऑप्शन नाहीये, म्हणून हे चालू आहे माझं. मस्त अशी मला नूडल्स आवडतात खायला, खूप छान लागतात. चला हे नूडल्स मॅगी होईपर्यंत आता ह्याला छान प्रकारे शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. ह्याच्यात मीठ टाकते मी थोडं चवीनुसार मला ना. तर हे काम अंशूच दररोजचं झालेलं आहे. काय झालेलं आहे अंशूचं दररोजचं काम? भांडे लावायचं आहे ना. दररोज अंशूचं ट्रॉलीत भांडे लावायचं काम चालू झालेलं आहे. अशा 2-3 दिवसात त्याला सगळं माहिती झालेलं आहे कुठे काय ठेवायचं आहे ते. चला लावा भांडी, भांडी लावा इकडं. तिचं सकाळी करायचं होतं पण नाही केलं. इथे आहेत भांडी मी वॉश करून ठेवलेली थोडी थोडी सकाळपासूनची जी आहेत ते. आणि इथे अंशू आता लावायला लागलेला आहे भांडी. अंशूला सगळ्या ट्रॉल्यातलं माहिती झाले कुठं भांडी काय कोणती कोणती असतात ते. हे पहा, गुड बॉय गुड बॉय. अंशूला ना गोड बोललं ना सगळी कामं करते बरं का अंशू. फक्त त्याला त्या कामाची ना काय म्हणतात व्हॅल्यू द्यावं लागतं. ते काम करते वेळेस त्यानं असं म्हणायला पाहिजे की वाव तू खूप छान केला, पाणी आणून दिल्यानंतर असं म्हणावं लागतं की थँक्यू, असं तारीफ करावी लागती. वाव ऍप्रिशिएट करावं लागतं त्याला त्या कामाबद्दल, केलेल्या कामाबद्दल. मला तो शब्द आठवत नव्हता. असा अंशू करायला लागलेला आहे काम. मला स्वयंपाक करायचा आहे कारण आज स्वयंपाकाला सुट्टी मारलेली होती, पण आता काय करू मला सुचतच नाहीये. आता एक भाजी डोसक्यात आलेली आहे जी की तुम्ही पाहिलेली आहे, हरभऱ्याची भाजी. ते मी करणार आहे आणि भाकरी करणार आहे. भांडे लावचा आणि ते करणार आहे मी आता काहीच, कारण मुलं हे काही खाल्लेले नाहीयेत. तर चला लावा भांडी. अंशू लावायला भांडी. मला हे भांडे ठेवायचे पटापट लावून घे. तर असं थोडंफार मुलांना काम सांगावी लागतात कारण मुलं आपल्याला हेल्प करतात म्हणून. तर चला आज बाहेर कुठे गेले नाही, जायचं मन होतं पण नाही गेले. आता बघूया कधी जाण्यात येईल ते. आणि चला तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आपण भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर फ्रेंड्स. गायडन्स की नाही काय म्हणतात त्याला, थोडंफार म्हणजे रेफरन्स करावं लागतं. रेफरन्स की नाही, त्याची तारीफ करावी लागती. वाव ऍप्रिशिएट करावं लागतं त्याला त्या कामाबद्दल, केलेल्या कामाबद्दल.